महायुतीचं सरकारची तुलना करत असताना महाविकास आघाडीशी जनता आपल्या विचारांवर एकदम स्पष्ट आहे आणि ठाम आहे की महायुतीच्या काळामध्ये जनतेचा विकास नाही झाला, महायुतीच्या नेत्यांनी स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबियांचा विकास करून घेतला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाचा तो जर काळ आपण आठवला तर कोरोनाचा तो काळामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी या महाराष्ट्राला एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे सांभाळलं, हे आपल्याला विसरून चालणार नाही। आणि विरोधक ज्या पद्धतीने चुकीची टीका करून त्यांची प्रतिमा बलिंग करण्याचा प्रयत्न करतात, पण आपणही सगळ्या जनतेने हे पाहिलं आहे की आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांबद्दल प्रचंड सहानुभूती, प्रचंड एक प्रेम, आपुलकी जिव्हाळा या जनतेच्या मनामध्ये आहे। आणि तो यामुळे आहे की ठाकरे साहेबांनी त्या काळामध्ये महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने सांभाळला। महाराष्ट्रामध्ये खूप मोठे नवीन नवीन प्रोजेक्ट आले। दुर्दैवाने महायुतीने नंतर ते प्रोजेक्ट गुजरातला पाठवले, तो भाग वेगळा, परंतु नवीन प्रोजेक्ट या ठिकाणी आणून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आणि महाविकास आघाडी सरकारचा राहिलेला आहे। महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळी होतं त्यावेळी लोकांना ते सरकार आपलं वाटायचं। महायुतीचं सरकार ज्यावेळी आलं आणि ज्या पद्धतीने आलं, असंविधानिक पद्धतीने हे सरकार सत्तेवर आलं आणि त्यामुळे या सत्तेवर आल्यानंतरचा यांचा बराचसा वेळ जो आहे तो जनतेमध्ये त्यांची प्रतिमा सुधारण्यावरच गेला, परंतु ती प्रतिमा काही सुधारली नाही। त्यांनी प्रयत्न केला लाडकी बहीण योजना अनुमत मिळवण्याचा, पण आता लाडकी बहिणी पण हुशार झाल्या, त्याच्यामुळे त्यांनी पण हिशोब त्यांचा चोख ठेवलेला आहे। तर मला नाही वाटत की या सगळ्या याच्यामध्ये महायुतीचं सरकारची तुलना करत असताना महाविकास आघाडीशी जनता आपल्या विचारांवर एकदम स्पष्ट आहे आणि ठाम आहे की महायुतीच्या काळामध्ये जनतेचा विकास नाही झाला, महायुतीच्या नेत्यांनी स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबियांचा विकास करून घेतला।